सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। संजय राऊतांच्या आदेशानं बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कृत्य केल्यानं पक्षानं ही कारवाई केली आहे। मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी लोकशाही मराठीशी बातचीत करताना सांगितलं। इतकंच नव्हे तर कोणत्या पक्षात जाणार का असं विचारलं असता वेट अँड वॉच असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय। आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। पक्षात येईल त्याला पक्षाचे धडे, पक्षाची रचना, पक्षाची पद्धत ही जर त्यांना येणाऱ्यांना जमत असेल त्याप्रमाणे तर हरकत नाही। परंतु भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे असे खूप आहेत। संबंध देशभर भारतीय जनता पक्षात इच्छुक भरपूर आहेत। परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कामकाज पद्धतीप्रमाणे कामकाज केलं, त्या पद्धतीनं जर झालं तरच ते रुळतात, नाही तर ते रुळते नाही, ते परत बाहेर जातात। हे नाशिकमधले उदाहरण आहे आपल्याकडे। वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला राहील तो आम्हाला घ्यावाच लागेल की येणाऱ्यांनी अगोदर भाजपमध्ये कसं कामकाज चालतं याची माहिती करून घ्यावी, भाजपची पद्धती कशी आहे त्याची माहिती करून घ्यावी आणि मग भाजपमध्ये प्रवेश करावा। मी तुम्हाला पहिलेच बोललो, पांढऱ्या पायाचा माणूस आहे तो। जळगावमध्ये आले ना, तो 5चे 5 आमदार पडले, मी तुम्हाला बोलवतो। काल आमच्यावर टीका करून दिली। तो कार्यकर्ता आता खाली काम करतो, त्यालाच माहीत असतं पक्ष कसा वाढवायचा आहे। आणि आताच्या या राजकीय अवस्थेमध्ये पक्ष वाढवणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही। प्रत्येक पक्षाला मेहनत घ्यावी लागते, तेव्हा पक्ष टिकून असतो। हे मेहनत करतच नाही, हे येऊन खांद्यावर असा रुमाल टाकायची ॲक्टिंग, बाळासाहेबाचं सारखं गालाला हात लावायची ॲक्टिंग एवढाच माहीर येतो। मिठ्ठू आहे मिठ्ठू। सुधाकर बडगुजर यांना पक्षाने सगळ्या प्रकारच्या संधी दिलेल्या आहेत। मागच्या वर्षी जर आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर सुधाकर बडगुजरांचा एक व्हिडिओ सलीम कुत्ताच्या पार्टीतला व्हायरल झाला होता। त्याही वेळेला पार्टीने त्यांची भूमिका समजून घेत त्यांच्या कठीण काळामध्ये त्यांना जेवढं शक्य आहे तेवढा मॉरल इमोशनल सपोर्ट करायचा प्रयत्न केला होता। मला निश्चितपणे असं वाटतंय की बडगुजरांच्या वर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आणि त्यांच्या मुलाची सुद्धा एक केस आहे, या सगळ्यांमध्ये कदाचित खूप जास्त प्रेशर वाढत असावं, ज्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक कुणीतरी पक्षविरोधी कारवाया करायला सांगत असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।